कुंभ राशीच्या जातकांसाठी 20 ते 26 फेब्रुवारी 2025 हा कालावधी विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. या आठवड्यात ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या बदलांमुळे जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेऊयात. या आठवड्यात विशेषतः 20 फेब्रुवारीला सिंह राशीतील पौर्णिमा आहे, ज्यामुळे आपल्याला व्यावसायिक क्षेत्रात काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. कार्यक्षेत्रात नवीन कल्पनांना प्रोत्साहन द्या आणि सर्जनशीलतेला वाव द्या. आपल्या बुद्धिमत्तेने आणि कौशल्याने या आव्हानांवर मात करू शकता. आर्थिक दृष्टिकोनातून नवीन उत्पन्नाचे मार्ग सापडतील आणि बचतीत वाढ होईल. गुंतवणुकीसाठी हा कालावधी अनुकूल आहे, परंतु कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आता सामाजिक जीवन पाहूयात. नंबर 1, समाजात मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आपल्या सामाजिक वर्तुळ विस्तारित होईल. आपले विचार आणि कृती लोकांना प्रभावित करू शकतात, ज्यामुळे समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल. जर आपण सामाजिक कार्यात किंवा संघटनांमध्ये सहभागी असाल तर आपली छाप लोकांवर अधिक पडू शकते. नंबर 2, नवीन ओळख आणि मैत्री जुळण्याची संधी. नवीन लोकांशी ओळख होईल. काही महत्त्वाचे संपर्क प्रस्थापित होतील, जे भविष्यात आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. जर आपण व्यवसाय किंवा नोकरीत नवीन संधी शोधत असाल तर संपर्कातून काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. नंबर 3, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांसोबत अधिक वेळ घालवाल. मित्रांसोबत एखाद्या सहलीचा किंवा पार्टीचा बेत आखला जाऊ शकतो. कार्यस्थळी सहकाऱ्यांसोबत काही नवीन योजना आखाल आणि त्यातून लाभाची शक्यता आहे. मात्र कार्यालयीन राजकारण किंवा उगीच समस्या आणण्यासाठी स्पष्ट संवाद साधावा. नंबर 4, समाजसेवा आणि दानधर्म करण्याची संधी. कुंभ राशीचे लोक सहानुभूतीने समाजाच्या भल्यासाठी विचार करतात. या आठवड्यात गरजू लोकांना मदत करण्याची इच्छा असेल. तुम्ही दानधर्म, स्वयंसेवा आणि परोपकाराच्या कार्यात सहभागी होऊ शकता. धार्मिक स्थळी जाणे हे शक्य आहे. नंबर 5, सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळण्याची शक्यता. तुमच्या आयुष्यात घडणारे महत्त्वाच्या घटनांचे अपडेट सोशल मीडियावर शेअर करू शकता. तुमच्या कार्यामुळे किंवा विचारांमुळे सोशल मीडियावर लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. आता जाणून घेऊया वैयक्तिक जीवन. नंबर 1, कौटुंबिक नातेसंबंध सुधारतील. कुटुंबासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. कुटुंबात एका नव्या सदस्याचे आगमन होऊ शकते. काही महत्त्वाचे निर्णय घेताना कुटुंबाचा सल्ला घ्या, कारण त्यांचा पाठिंबा तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल. नंबर 2, जीवनसाथी आणि प्रेमसंबंध. विवाहित लोकांसाठी आपल्या जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. संवादाच्या कमतरतेमुळे गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे ध्येय आणि समजूतदारपणाने परिस्थिती हाताळावी. 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी गृहस्थिती तणाव वाढवू शकते, त्यामुळे सावध राहा. आपल्या जोडीदाराला वेळ द्या आणि त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधा. प्रेमसंबंध जुळण्यासाठी योग्य वेळ आहे. ज्यांना प्रेम व्यक्त करायचं आहे त्यांनी 23 फेब्रुवारी नंतर पुढाकार घ्यावा. पूर्वी झालेल्या वादावर संवादातून तोडगा निघण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध अधिक घट्ट होईल आणि एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. मुलांच्या शिक्षण किंवा करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. काही पालक आपल्या मुलांसाठी मोठा निर्णय घेऊ शकतात, जसे की नवीन कोर्समध्ये प्रवेश, शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा निर्णय इत्यादी. नातेवाईकांशी संबंध सुधारण्यासाठी. नातेवाईकांशी जुना वाद असतील तर ते मिटवण्याची ही योग्य वेळ आहे. 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी नातेवाईकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. मध्यस्थी करणे फायदेशीर ठरू शकते. घरात मंगल कार्य किंवा धार्मिक विधी होण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारा आहे. काही घरगुती धार्मिक विधी होण्याची शक्यता आहे, जसे की सत्यनारायणाची पूजा, हवन, वास्तुशांती, व्रत इत्यादी. जोडीदार आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी उपाय. संवाद वाढवा, गैरसमज टाळा, धार्मिक स्थळी भेट द्या, प्रेम आणि आपुलकी व्यक्त करा. आता जाणून घेऊया आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा कालावधी चांगला राहील. नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्या, ध्यानधारणा यांचा अवलंब केल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहील.
पोटाशी संबंधित काही किरकोळ समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे आहाराकडे लक्ष द्या. शिक्षण आणि करिअर. विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी मेहनत घेण्याचा आहे. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. करिअरच्या दृष्टीने नवीन संधी मिळू शकतात, परंतु निर्णय घेताना सावधानता बाळगावी. नवीन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे भविष्यात फायदे होतील. आता आपण जाणून घेऊयात यावर उपाय. दररोज श्री विष्णूंची उपासना करा. श्री राम रक्षा स्तोत्र आणि श्री सुक्ताचं पठण करा. प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी हनुमानजींना प्रसाद अर्पित करा. प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी गाईला पालक किंवा हिरवा चारा खाऊ घाला. दान करा. गरिबांना वस्त्राचे वितरण करा. बुध, शनी आणि शुक्र यांच्या बीज मंत्राचा जप करा. पिंपळाच्या झाडाला नियमितपणे पाणी घाला. श्रीकृष्णांची उपासना करा. शिवमंदिरात जा आणि प्रदोष व्रत पाळा. या उपायांच्या माध्यमातून आपण या कालावधीत येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाऊ शकता. संपूर्ण आठवड्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आपले सामाजिक आणि वैयक्तिक जीवन संतुलित करण्याचा प्रयत्न करा. सामाजिक जीवनात प्रसिद्धी मिळेल. नवीन लोकांशी ओळख होईल. मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांसोबत वेळ घालवाल. नातेवाईकांशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रेम संबंध अधिक घट्ट होतील आणि एखादी विशेष व्यक्तीशी जवळीक वाढेल. घरात काही मंगल कार्य होण्याची शक्यता आहे. संपूर्ण आठवड्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि आपले सामाजिक आणि वैयक्तिक जीवन संतुलित करण्याचा प्रयत्न करा. 20 ते 26 फेब्रुवारी 2025 हा कालावधी कुंभ राशीच्या जातकांसाठी महत्त्वपूर्ण बदल घेऊन येऊ शकतो. व्यावसायिक, सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात नवीन संधी आणि आव्हाने येण्याची शक्यता आहे. सकारात्मक दृष्टिकोन, संयम आणि नियमित आरोग्याची काळजी घेतल्यास आपण या कालावधीत यशस्वी होऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करा. तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ.